आई, तू किती काम करतेस ग माझ्यासाठी? एवढं कशाला करतेस? जरा आरामही करत जा. तू बस बरं इथे, मी करतो काम. आपल्या मुलाचा, मनोजचा लहानपणीचा आवाज निर्मलाताईंच्या कानात अजूनही घुमत होता. निर्मलाताई आठवणीत हरवल्या. त्यावेळी त्यांचा मुलगा मनोज फक्त 10 वर्षांचा होता. शाळेला जाण्यापूर्वी तो धावत स्वयंपाकघरात येई. आपल्या छोट्या हातांनी आईच्या साडीचा पदर धरून म्हणायचा, तू खूप थकून जातेस ना आई? मी मोठा झाल्यावर तुला कसलाच त्रास होऊ देणार नाही. मी तुझी खूप काळजी घेईन. तेव्हा निर्मलाताई हसत त्याच्या पाठीवरून हात फिरवायच्या. त्या लहान हातांच्या स्पर्शात माया होती, साथ होती, भविष्याची एक सुंदर खात्री होती. त्याच आठवणींच्या धुसर पडद्यावर अचानक वर्तमानातील कडक कोरडा आवाज घुसला. आई, आज उठणार आहात का तुम्ही? माझा टिफिन आणि नाश्ता अजून झालेला नाही. हे बघा, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. त्यांच्या सुनेचा, पूजाचा हा आवाज ऐकत त्यांच्या डोळ्यातून फ्लॅशबॅक तुटून गेला. पाहतात तर त्या अंथरुणात पडलेल्या. शरीर तापाने फणफणत होते. हातपाय सुन्न, ओठ कोरडे झाले होते. पूजा मोठ्या आवाजात म्हणाली, आई, किती झोप काढता तुम्ही? मी एकटी काय काय पाहू? पूजा खोलीत येताच निर्मलाताईंच्या अंगातले त्राणच गेले. निर्मलाताईंनी उशीवरून मान वळवली आणि उठायला नकार देत म्हणाल्या, नाही सुनबाई, माझ्याकडून होणार नाही. आज तूच नाश्ता आणि जेवण बनव. मी तुझी सासू आहे. तू एक दिवसही मला स्वतःच्या हाताने बनवून खायला घालू शकत नाहीस का? हे ऐकताच पूजाला भयंकर राग आला. तिने सासूचा हात धरून जबरदस्ती उठवले आणि म्हणाली, ते काही नाही, तुमचं हे रोजचंच नाटक आहे. उठा लगेच. असे बोलून ती हाताची घडी घालून सासूकडे पाहू लागली. तर पूजा अशी होती, पण मनोजही काही कमी नव्हता. ते दोघेही अशा प्रकारे आईशी कठोर वागायचे. सुनेचे बोलणे त्यांच्या हृदयाला भोसकून जात होते. निर्मलाताईंना आज खरंच खूप त्रास होत होता, पण त्यांची सून काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. निर्मलाताईंनी पुन्हा पाठ टेकली तेव्हा पूजाला खूप राग आला. तिने सासूचा हात पकडला आणि त्यांना फरफटत हॉलमध्ये घेऊन आली आणि सासऱ्यांना म्हणजे सुरेशरावांना म्हणाली, बाबा, हे पहा, ही स्वयंपाक बनवायला नकार देत आहे. सुनेचे बोलणे ऐकून निर्मलाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी आजपर्यंत कधीही सुखाचे दिवस पाहिले नव्हते. कारण लग्नानंतर त्यांचा नवरा नेहमीच त्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आईच्या खोट्या तक्रारीवरून, छोट्या छोट्या गोष्टींवरून निर्मलाताईंवर हात उचलायचा. या सर्व गोष्टी जेव्हा निर्मलाताई आपल्या माहेरी सांगायच्या तेव्हा माहेरचे लोक म्हणायचे, आता तुझे लग्न झाले आहे, त्यामुळे सासरचे घरच तुझे खरे घर आहे. जे काही आहे ते सर्व गोष्टी सहन करत तुला तुझे आयुष्य तिथेच घालवावे लागेल. अगं, तू त्या घरची सून आहेस. त्यामुळे निर्मलाताईंनी त्यांना होणारा त्रास माहेरी सांगणे बंद केले. असेच दिवस, महिने सरले आणि निर्मलाताईंनी एका मुलाला जन्म दिला. तेव्हा त्यांना वाटू लागले की कदाचित आता परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, पण असे काहीच झाले नाही. त्यामुळे निर्मलाताईंनी आपल्या मुलाला लहानाचे मोठे करण्यातच आपला वेळ घालवला. पण तोच मुलगा जेव्हा मोठा झाला आणि त्यानेही पाहिले की घरामध्ये आईला काहीच इज्जत नाही, तेव्हा तो सुद्धा आपल्या आजी आणि बाबांप्रमाणे आईचा अपमान करू लागला. त्यामुळे आता निर्मलाताईंची उरलेली हिंमतसुद्धा हळूहळू कमी होत चालली होती. पुढे जेव्हा त्यांच्या मुलाचे लग्न झाले आणि सून घरात आली तेव्हा तिने घरातील सर्व वातावरण पाहिले आणि ती सुद्धा आपल्या सासूबाईंसोबत वाईट वागू लागली. पूजाला ठाऊक झाले होते की पैसा हे तिच्या सासऱ्यांची कमजोरी आहे. त्यामुळे पूजा मुद्दाम तिच्या पगारातील काही पैसे आपल्या सासऱ्यांना देत होती, जेणेकरून ते सुद्धा आपल्या मुठीत राहावेत आणि मग सासूवर हुकूम गाजवता येईल. निर्मलाताईंचा पहिल्यापासूनच वापर होत होता आणि आता सुनेने सुद्धा त्यांना घरातील कामवाली बनवून ठेवले होते. आज सुद्धा आपल्या सुनेची तक्रार ऐकून सुरेशराव रागातच उठले आणि म्हणाले, तुला काय अडचण आहे? तू स्वयंपाक बनवत नाही आहेस? निर्मलाताई म्हणाल्या, आज माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी स्वयंपाक बनवणार नाही. सुरेशरावांनी बायकोचे बोलणे ऐकून तिच्या कानशिलात भडकावली आणि म्हणाले, सुनबाईला नकार देण्याची हिंमत तू कशी केलीस? ती तुझ्यासारखी गावंढळ नाही. ती कमवून घरात पैसा घेऊन येते, तेव्हा खाते.
तुला तर फक्त फुकटचे खायचे माहिती आहे. आजपर्यंत दुसरे काय केले आहेस म्हणा. गुपचूप जाऊन सुनबाईसाठी स्वयंपाक बनव. तापाने फणफणलेल्या आपल्या सासूबाईंकडे पूजा विजयी भावाने पाहून स्मितहास्य करत म्हणाली, पाहिलेत का तुमची ह्या घरात काय लायकी आहे. पण तरीही निर्मलाताई शांतपणे पडून होत्या. तेव्हा पूजा जोरात ओरडली, बाबा ह्यांना अजून मारा. हिला हिची लायकी दाखवणे खूप गरजेचे आहे. सुरेशरावांनी निर्मलाताईंना मारण्यासाठी जेव्हा हात उचलला तेव्हा निर्मलाताईंनी सुरेशरावांचा हात पकडला आणि म्हणाल्या, खबरदार जर माझ्यावर हात उचललात तर. आजपर्यंत मी तुमचे सर्व अत्याचार शांतपणे सहन करत आले, पण आता नाही. मी विचार करत होते की वेळेनुसार तुम्ही माझ्या प्रेमाने आणि समर्पणाने बदलून जाल. पण आज मी पाहते आहे की तुम्ही आपल्या सुनेसमोर सुद्धा माझ्यावर हात उचलत आहात. अहो, ही काल परवा आलेली मुलगी, हिच्यासमोर तुम्ही माझ्याच घरात माझ्यावर हात उचलत आहात. सुरेशराव रागात म्हणाले, हे घर माझे आहे, तुझे नाही. त्यामुळे माझे घर हा जप करणे थांबव. आणि सुनबाई जे काही बोलत आहे ना ते अगदी योग्य आहे. तुला खरंच काडीची अक्कल नाही. आज मात्र निर्मलाताई शांत बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, मला अक्कल नाही तर मग एवढी वर्ष मी हे घर, माझा संसार कसा सांभाळून ठेवला. हे घर सांभाळण्यासाठी माझ्या बुद्धीचा वापर आणि माझी ऊर्जा खर्च झाली नाही का? की खरंच मी तुम्हा लोकांसाठी काहीच केले नाही. सुरेशराव रागात म्हणाले, नाही, तू ह्या घरासाठी काहीच केले नाहीस. तू तर आजपर्यंत फक्त ह्या घरात राहून आमच्या तुकड्यांवर जगत आलीस आणि आज तुझी जीभ एवढी चालत आहे की तू आमच्या विरोधातच बोलायला लागली आहेस. हे बघ, गुपचूप किचनमध्ये जा आणि सुनबाईसाठी जेवण बनव. उगाचच माझे डोके खराब करू नकोस. पण निर्मलाताईंचा आज खूपच अपमान झाला होता. ज्याप्रमाणे त्यांची सून त्यांच्याकडे पाहून हसली होती, त्यांची लायकी दाखवण्याचा प्रयत्न करत होती, त्या गोष्टीने निर्मलाताईंच्या शरीरामध्ये एक प्रकार पसरली होती. त्या लगेचच जागच्या उठल्या आणि त्यांनी स्वतःच्या रूममध्ये जाऊन दरवाजा आतून बंद करून घेतला आणि त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. या घरात कोणालाच माझी कदर नाही. जो माझा नवरा आहे तो आजपर्यंत कधीही माझा होऊ शकला नाही. माझे सासू सासरे ते सुद्धा माझे कधीच होऊ शकले नाहीत. ज्या मुलाला मी जन्म दिला तो मुलगा आणि त्याची बायको कोणीही माझे होऊ शकले नाहीत. उलट काल परवा आलेली ही सून माझ्यावर जखमांवर मीठ सोडण्याचा प्रयत्न करते आहे. असा विचार करून निर्मलाताई खूप वेळ रडत होत्या. त्यात त्यांना तापसुद्धा आला होता. त्यामुळे त्या कधी बेशुद्ध झाल्यास काही समजले नाही. संध्याकाळी जेव्हा त्यांना थोडी शुद्ध आली तेव्हा त्यांची अवस्था अजूनच खराब झाली होती. त्या कशातरी त्यांच्या रूममधून बाहेर आल्या, पण त्यावेळी घरात कोणीही नव्हते. यावरून निर्मलाताईंना व्यवस्थित समजले की मी मरो अथवा जगो, मला विचारणारा कोणीही नाही. त्यामुळे हळूहळू त्या चालत शेजारच्या घरात गेल्या आणि आपल्या मुलाच्या वयाच्या आकाशला म्हणाल्या, बाळा, माझी तब्येत ठीक नाही, मला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोस का? आकाशला निर्मलाताईंची परिस्थिती व्यवस्थित ठाऊक होती. त्यामुळे त्याने आपली रिक्षा काढली आणि निर्मलाताईंना रिक्षात बसवून तो त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे निर्मलाताईंवर मोफत उपचार झाले. त्यांना औषधेही दिली गेली. घरी आल्यानंतर निर्मलाताईंनी चहा बनवला आणि चहा बिस्किट खाऊन औषधे घेऊन त्या झोपी गेल्या. रात्री त्यांना बाहेरून थोडा थोडा आवाज येत होता. निर्मलाताईंची सून पूजा मोठ्याने बोलत होती, मी स्वयंपाक बनवणार नाही, जेवण बाहेरून ऑर्डर करा. आणि त्या म्हातारीसाठी मी जेवण ऑर्डर करणार नाही. तिला भूक लागेल तेव्हा ती स्वतःच्या हाताने बनवून खाईल. निर्मलाताई स्वतःवर संयम ठेवत अंथरुणावर पडून राहिल्या. हळूहळू रात्र निघून गेली. औषधे घेतल्यामुळे निर्मलाताईंची तब्येत सकाळपर्यंत थोडीशी ठीक झाली होती. त्यामुळे त्या किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी स्वतःसाठी नाश्ता बनवला. नाश्ता झाल्यानंतर औषधे घेऊन त्या कुठेतरी बाहेर निघून गेल्या. आता तर सुरेशरावांना बायकोचा खूपच राग आला होता, कारण त्यांच्या सुनबाईने त्यांचे कान भरले होते की सासूबाई फक्त स्वतःसाठी नाश्ता बनवून खाऊन पिऊन मस्त फिरण्यासाठी बाहेर निघून गेले आहेत. त्यामुळे सुरेशराव आता रागातच होते. ते निर्मलाताई घरी येण्याची वाट पाहत होते. जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा सुरेशराव मागचा पुढचा कोणताही विचार न करता पुढे सरसावून त्यांच्यावर हात उगारू लागले. तेव्हा निर्मलाताई रागानेच म्हणाल्या, खबरदार माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न जरी केलात तर मी लगेचच पोलिसांना फोन करून बोलावून घेईन. आता निर्मलाताई दरवाजातच उभ्या राहून बोलत होत्या.
त्यांच्या आवाजाने आजूबाजूला राहणारे शेजारी घराबाहेर पडून अंगणात येऊन त्यांना पाहू लागले होते. शेजारच्या लोकांना पाहून सुरेशराव थोडेसे दचकले. तेव्हा निर्मलाताई रागाने म्हणाल्या की मी हे घर सोडून जात आहे. ज्या घरात माझी काहीच किंमत नाही त्या घरात मला राहायचे नाही. तेव्हा सुरेशराव हसून म्हणाले, कुठे जाणार आहेस तू? अख्ख्या जगामध्ये अशी कुठेही जागा नाही जिथे तुला फुकटचे जेवायला मिळेल. आणि आज तर तू हद्द केलीस. स्वतःसाठी खायला बनवले आणि आम्हाला उपाशी ठेवून स्वतःसाठी नाश्ता बनवून खाऊन बाहेर निघून गेलीस. निर्मलाताई रागाने म्हणाल्या, मी हे घर सोडून गेल्यानंतर तुम्हाला समजेल की मी फुकटचे खात होते की दिवसरात्र बैलासारखे राबून मला 2 घास खायला मिळत होते. सुरेशराव म्हणाले, जास्त डोके चालवू नकोस. उपाशी मरशील. कुठे जाणार आहेस? गुपचूप किचनमध्ये जा आणि माझ्यासाठी जेवण बनव. मला खूप भूक लागली आहे. तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या, तुम्ही तुमच्या त्या सुनेला तुमच्यासाठी जेवण ऑर्डर करायला सांगा. मी आता कोणासाठीही स्वयंपाक बनवणार नाही. तुम्ही सर्वजण मला फक्त कामवाली समजता, पण आज ही कामवाली आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. एवढे बोलून निर्मलाताई आपल्या खोलीत निघून गेल्या आणि स्वतःचे सामान पॅक करू लागल्या. सामान पॅक केल्यानंतर त्या घराबाहेर पडल्या. तेव्हा सुरेशराव एकदम अवाक होऊन पाहत होते की त्यांची कमी शिकलेली बायको एवढा कठोर निर्णय कशी काय घेऊ शकते. एवढी वर्ष जिचा आत्मसन्मान आपण आपल्या पायदळीत उडवला, पण त्यांनी कधीच असा विचार केला नाही की त्यांची बायको एक दिवस कठोर पाऊलसुद्धा उचलू शकते. सुरेशरावांनी लगेचच फोन करून आपल्या मुलाला आणि सुनेला ही गोष्ट सांगितली. तेव्हा मुलगा म्हणाला, जाऊ देत तिला. तसेही ती आता काही कामाची राहिलेली नाही. सारखी आजारी पडते. आई जाणार म्हणून तुम्ही एवढे का त्रास करून घेत आहात? पण जेव्हा हे पूजाने ऐकले की तिची सासू घर सोडून गेली आहे तेव्हा तिचे डोके गरगरू लागले. तिला प्रश्न पडला की आता हे घर कोण सांभाळणार. तिने हिशोब करून पाहिला तेव्हा तिला वाटले की आता सासऱ्यांची काळजीसुद्धा आपल्यालाच घ्यावी लागेल. त्यांची तब्येत तर सतत खराब होत असते. त्यांना सारखे सारखे हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागते. आता त्यांचे सुद्धा नखरे आपल्यालाच पुरवावे लागतील. तेव्हा तिने लगेचच मनातल्या मनात निर्णय घेतला की यापुढे सासऱ्यासोबत राहायचे नाही. काही दिवस तर घरकामावरून खूप गोंधळ माजला होता. सुरेशराव सारखे म्हणत होते की कोणीतरी स्वयंपाकी ठेवूया. तेव्हा पूजा वेगळाच विचार करत होती. तिला स्वयंपाकी किंवा घरात काम करण्यासाठी बाईवर पैसे खर्च करायचे नव्हते. तिच्या सासऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनचे पैसे तर जास्त करून त्यांचे खाणेपिणे आणि त्यांच्या औषधांवर खर्च होत होते. त्यांचे इतर खर्च तर पूजाच उचलत होती. त्यामुळे या सर्व गोष्टींना ती खूप कंटाळली होती. ती विचार करत होती, सासऱ्याला खायला प्यायला घालून काय फायदा आहे. मला सासूबाईंना ताब्यात ठेवण्यासाठी सासऱ्यांची गरज होती, पण आता मी माझे पैसे विनाकारण या माणसावर का खर्च करू. त्यामुळे पूजानेही आता हळूहळू आपल्या सासऱ्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. या गोष्टीवरून सुरेश आपल्या सुनेवर सुद्धा खूप नाराज झाले. पण घरामध्ये वाद होऊ लागले. शेवटी एक दिवस वैतागून पूजा तिच्या नवऱ्याला म्हणाली, आता आपण वेगळे राहू. बाबांचे वागणे दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. पूजाच्या नवऱ्याला म्हणजे मनोजला घरामध्ये शांतता हवी होती. त्यामुळे तो सुद्धा आपल्या बाबांना सोडून देण्यासाठी तयार झाला. मग काय, ते दोघेही घर सोडून वेगळे राहण्यासाठी निघून गेले. त्यामुळे आता सुरेशराव एकटेच राहिले. त्यानंतर सुरेशरावांनी खूप प्रयत्न केला की एखाद्या बाईला स्वयंपाक बनवण्यासाठी ठेवावे, पण संपूर्ण कॉलनीमध्ये त्यांचे नाव बदनाम झाले होते. त्यामुळे त्यांच्या घरी काम करण्यासाठी कोणीही तयार नव्हते. सुरुवातीला जर अशी गोष्ट पसरली होती की सुरेशरावांनी आपल्या बायकोला मारझोड करून घराबाहेर काढले आहे आणि आता त्यांची सूनही गोष्ट पसरवून गेली होती की सुरेशराव त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे जगणे मुश्किल करत आहेत. त्यामुळे आता एकटे पडलेले सुरेशराव नशेमध्ये बुडत चालले होते. त्यांना तर खाण्यापिण्याची देखील शुद्ध राहत नव्हती. त्यामुळे हळूहळू त्यांची तब्येत खूप जास्त खराब होऊ लागली. एकटेपणा त्यांना खायला उठत असे. त्यामुळे आता त्यांना आपल्या बायकोची आठवण येऊ लागली. ते एखाद्या वेड्याप्रमाणे निर्मला त्यांना शोधू लागले होते. त्यांना असे वाटत होते की आपली बायको आपल्याला जर भेटली तर तिला समजावून घरी घेऊन यावे. एके दिवशी ते असेच भटकत असताना एका हॉस्पिटलसमोर चक्कर येऊन पडले. तेव्हा त्यांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते. जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा एक वयोवृद्ध महिला सर्व पेशंटला जेवण देत होती. सुरेशरावांनी जेव्हा त्या वृद्ध महिलेला पाहिले तेव्हा ते चकित झाले, कारण ती महिला दुसरी कोणी नसून त्यांची बायको होती.
जेव्हा निर्मलाताई त्यांच्यासमोर आल्या तेव्हा सुरेशराव हात जोडून म्हणाले, मला माफ कर निर्मला. तुझ्या विना माझी लायकी मला समजली आहे. तूच मला एवढी वर्ष सांभाळून घेतले होतेस. तू बनवलेले जेवण खाऊन मी तुझ्यावरच हात उगारत होतो. तू प्लीज आता तरी घरी चल. आपला मुलगा आणि सूनसुद्धा घर सोडून गेले आहेत. मग मी आता कोणाच्या आधारावर जगू? मला तर काहीच कळत नाही आहे. निर्मलाताई तटस्थ भावनेने म्हणाल्या, मला आता त्या घरात यायची इच्छा नाही. मीच तर म्हणत होता तुला काहीच येत नाही. तुमच्यासाठी मी काय केलं म्हणून तुम्ही मला आरामात तुमच्या घरी ठेवाल? तुम्ही तर मला फुकटचे जेवायला घालत होतात ना, पण इथे तर मी फुकटचे खात नाही. या हॉस्पिटलमध्ये मला स्वयंपाक बनवण्याचे काम मिळाले आहे आणि इथेच एक छोटीशी रूमही आहे जिथे माझी राहण्याची व्यवस्था झाली आहे. आधी मी गाढवाप्रमाणे मेहनत करून घरातील सर्व कामं करत होते, तरीसुद्धा मला ऐकवले जात होते की तू दिवसभर काय करतेस? इथे कमीत कमी स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ तरी निश्चित आहे. त्यानंतर उरलेला वेळ मी आराम करू शकते. स्वयंपाक तर मला इथे सुद्धा करावा लागतो, पण त्यासोबत त्याचे पैसेसुद्धा मिळतात. एवढे बोलून मला इथे सन्मानसुद्धा मिळतो. पण तुमच्यासोबत आयुष्य जगत असताना मला कधीच सन्मान मिळाला नाही. जेव्हापासून तुमच्या नावाचे कुंकू मी माझ्या कपाळाला लावले आहे तेव्हापासून आजपर्यंत माझे आयुष्य एक ओझे झाले आहे. अशीच मी जगत आले. जेवढे काम मी तुमच्या घरात राहून केले आहे तेवढे काम मी इतर कोणत्या ठिकाणी राहून केले असते तर आज लाखो रुपयांची मालकीण झाली असते आणि ताठ मानेने आयुष्य जगले असते. पण ठीक आहे, उशिरा का होईना उतारावयात मला योग्य सन्मानपूर्वक आयुष्य जगायला मिळत आहे. सुरेशराव खूप रडत होते, विनवणी करत होते की निर्मला तू घरी चल. पण यावेळी मात्र निर्मलाताईंनी सुरेशरावांचे काहीच ऐकून घेतले नाही. तेव्हा सुरेशराव म्हणाले, तू माझी बायको आहेस, त्यामुळे तुला माझ्याबरोबर यावेच लागेल. निर्मलाताई म्हणाल्या, ठीक आहे, तर मग मी वकील साहेबांसोबत बोलून घटस्फोटाचे पेपर बनवून तुमच्याकडे पाठवून देते. मग तर तुम्हाला पोटगी म्हणून मला दर महिन्याला काही रक्कमसुद्धा द्यावी लागेल. तेव्हा तुम्हाला समजेल. आता मात्र सुरेशरावांना आपली मान खाली घालून तिथून निघून जाण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. कारण आता ते समजून गेले होते आपली बायको कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर येणार नाही. निर्मलाताईंनी ते घर स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी सोडले होते. सततच्या अपमानाला, त्रासाला त्या खूप कंटाळल्या होत्या. पण आज त्या स्वतंत्रपणे जगतात आणि सुरेशराव ते रोज त्या हॉस्पिटलच्या गेटजवळ बसून बायकोकडे पाहत राहतात. पण तिच्या जीवनात प्रवेश करण्याचा अधिकार त्यांनी गमावला होता. कारण काही सोडून दिलेली नाती परत जोडता येतात, पण जखम झालेला आत्मसन्मान कोणासाठी झुकत नाही. मित्रांनो, जेव्हा वेळ असते तेव्हा लोक चांगल्या माणसांची कदर करत नाहीत आणि त्यानंतर मात्र त्यांना खूप पश्चाताप होतो, जसा आता सुरेशरावांना होत आहे. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.